सर आता एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी महायुतीमध्ये काटेकी टक्कर बघा, एक्झिट पोल हा एक फ्रॉड आहे. एक्झिट पोल हा एक फ्रॉड असतो. हरियाणामध्ये काँग्रेस बरं का, काँग्रेस 60च्या वर जागा जिंकली असा एक्झिट पोल होता. 60च्या वर काय झालं आपण पाहिलं. लोकसभेला 400 पार अशा प्रकारचे एक्झिट पोल तयार करून घेतले होते. काय झालं आपण पाहिलं. लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदान गुप्त असतं हे सगळ्यांना माहीत आहे. तरी काही लोक हे उपद्व्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 26 तारखेला सत्तेवर येते. 23ला निकाल लागतील. 26ला सरकार स्थापन करू. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत. त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये. हे भारतीय जनता पक्ष, मिंदे गट यांचे फार मोठं षडयंत्र आहे. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय. पाहायला गेलं होतं भाजपमध्ये जास्त मतदान झालं म्हणजे भाजपला झालं, महायुतीला झालं. खऱ्या अर्थाने सत्तेची चाव्या त्यांच्याकडे येतील का? बघा, सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे. हा, हे आता परवा 72 तासांनी ठरेल ना. 72 तासांनी ठरेल. प्रचंड पैसे त्यांनी वाटलेले आहे. पैशाचा पाऊस पाडलेला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.